साडी निघालत घ्या आता. तुमची साडी होय घालून घेतली म्हटलं आता. आईनं नेसून दिली म्हटलं. पहा बरं कशी वाटून राहिली तर. छान वाटून राहिली ना. हो पूनम मस्त वाटून राहिली म्हटलं. आता मी घालतो एखादी साडी. मी एखादी साधी साडी नेसून घेतो. मग नाही आपण दोघी मिळून आपल्याला घेऊन जाऊ दवाखान्यात. दवाखान्यात घेऊन जाऊन त्याचा चष्मा बदलून आणू आपण. म्हणून तर घातलीस. आता तुम्ही म्हणे बाहेर जाऊ म्हणे आपण म्हणे, तर त्याच्या नसतं घातली मी साडी. नाही तर मी तर घातलीच नसती. तो ड्रेसच राहू दिला असता. मग आता बोलला जीवावर येते पप्पा. आणि वरच्या साड्या म्हटलं ना तर मग तर जास्तच जीवावर येऊन जाते. अहो बिचारे पूनम घाला लागते ना. कुठं आलं गेलं तर चांगलं वाटते. घरात राहतोच मग आपण. हे काय मी ह्या साडीत राहतो किती वेळा. तू त्या ड्रेसात राहतो. कुठं आलं गेलं तर कपडा घालण्यात येते. नाही तर मग तो पडला तसाच राहते. आता म्हटलं तुझ्या भाऊजीनं हे साडी मला पहिल्यांदा नेलं होतं की नाही फिरासाठी, तेव्हा घेऊन दिली होती. चांगली आहे की नाही. आणि तशी दिसते ते वर्कची आहे म्हणून. पण भली नरम आहे घालासाठी. फक्त दुरूनच चमकते ते. नरम आहे मस्त. कम्फर्टेबल वाटते त्याच्यात. हो राधिका ते घातली होती की नाही त्याच्यापेक्षा हलकी वेळ लागून राहिली हे. असं वाटतं का नेटचीच साडी होय काय. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणतो का हो, मी आली तेव्हापासून म्हटलं कुच्चीचा मला 4-5 वेळा फोन येऊन गेला. आणि तुम्हाला एकही वेळा फोन नाही आला भाऊजीचा. पोचले नाही पोचले काहीच नाही. बोलले काय ते तुम्हाला एका दिवसातच. नाही हो काल आला होता ना. आला होता काल. पोचली काय म्हणे. म्हटलं हो म्हटलं पोचली म्हटलं. मग त्यानं ठेवून दिला. कामात होते की नाही त्यानं ऑफिसवरूनच लावला होता मला. आणि मग रात्री काही लावला नाही बाई त्यानं. थकले गिकले असं झोपून गेले असं. तसा या धीरजने काय मोबाईल ठेवून गेला म्हणे. ताई म्हणे फोन घेऊन येईन म्हणे बाप्पूचा म्हणे. तर मग मी राहीन म्हणे कामावर म्हणे. त्या म्हटलं त्याला म्हटलं पूनमचा फोन आहे म्हटलं. नाही म्हणे राहू दे म्हणे. तर त्यानं फोन ठेवून गेला ना. घरीच ठेवून गेला तो. थांब बरं मी लावूनच पाहतो आता. तसं त्यानं रात्री फोन नाही केला. आणि आताही मी समजा लावला सकाळपासून. मी एक फोन लावून पाहतो त्याला. बरं लावा ना तर मग. हो थांब आताच लावून घेतो. पहिले बोलून घेतो मग नंतर आपण दवाखान्याकडे निघून जाऊ. नाही तर मग आप्पाही काही चालणार नाही. मग आप्पाच्या तर पहिले जीवावर येते. आणि एकटं त्याला दिसून नाही राहिलं त्या चष्म्यानं. आपण आहे ना तर त्याला घेऊन जाणं तरी होऊन जाईल ना. तर धीराचं काही ऐकत नाही. धीराली हो नाही करते. आणि आईला तर म्हणते दिसून राहिलं. आणि आईला टाईमही नाही भेटत ना घेऊन जाले. घरातलं करा वावरातलं करा काय करणार आहे ते एकटी. आपण आहे तर कमीत कमी त्याचा चष्मा तरी येऊन जाईल. आणि तसंही म्हटलं मग मी आली होती की नाही तर मला तुझ्या भाऊजीनं पैसे दिले होते. 3000 रुपये दिले होते. म्हणे जाजू म्हणे तुला जे काही लागन म्हणे तर घेऊन घ्यायचं म्हणे. आईवर काही प्रेशर देऊ नको म्हणे काही घ्यायचा म्हणे. तर त्याला माहीत आहे ना मुळचा ताल कसा आहे म्हणून. आता किती काही म्हटलं तरी किती गरीबच आहे की नाही. तर त्याच्यानं त्यानं दिलेच होते मला जास्त पैसे. तर असं करून आपण होऊन जाते. आपाचं 1000-1500 रुपयात चष्मा मस्त. एक चष्मा आणून घेऊ त्याला. बाकी तर आपल्याला काही घेणं देणं आहे नाही. 2 दिवसात कुठं जाणार आहे आपण. आणि कुठं पैसा खर्च करणार आहे. तिकीट भाडं होऊन जाते आपलं. हो ना ताई. आता पहा बरं मग तिकीट तुम्हालाच भरा लागली. माझं राहिलं असते ना तर मग मी स्वतःचा खर्च स्वतःच केला असता. बरं तुला कोणाने म्हटलं स्वतःचा खर्च स्वतः कर म्हणून. जेव्हा येईन ना तुझ्याजवळ तेव्हा मग तू कुठं जाशील तर मग मी काय भरण तिकीट. मग तिकीट तूच भरजो मग. हो ना ताई हो ना. तुम्ही नाही म्हणा ना तरी म्हटलं मीच भरण म्हटलं तुमची तिकीट. तुम्ही काही काळजी नका करू. आता तुम्हाला रिझल्टही चांगला लागला. आता देव करो कांकुच्चीला एक वेळा नोकरी लागून गेली तर त्याच्या पाठोपाठ म्हटलं मग मी निघतो बाहेर. मग काही पास नाही लागत म्हटलं. देव करो बाई त्या जे स्वप्न पाहिले स्वतःसाठी स्वतःच्या जीवनासाठी सगळे पूर्ण हो. बरं मी नाही का फोन लावतो तुया भाऊजीले. इथं म्हणून का म्याने लावला तर मी नाही लावला म्हणून. माहेरात गेली तर म्हणून विसरून गेली काय म्हणून मला. हो लावून घ्या पहिले लावून घ्या. रिंग चालली. मी जराशी बाहेर जातो. बोलतो त्याच्यासोबत. स्पेशल गोष्ट असेल ना म्हणून तर आमच्या समोर बोलून नाही राहिला बाप्पा. मॅट आहे का पुन्हा. बोलू दे ना मला. मी जराशी बाहेर जातो. इथं काही कवरेज येतही नाही बरोबर. बाहेर बोलतो मी. हॅलो पिऊची. बोल ना राधिका बोल ना. पिऊची झाली का तुमच्या ऑफिसला जायची तयारी झाली का. हो निघतो ना आता. निघतो थोड्या वेळात. आपण आता तर लय उशीर होऊन राहिला. आतापर्यंत तुम्ही चालू झाले पाहिजे होतं. 10च्या वर तर टाईम होऊन राहिला ना. काहून आतेबाईनं बनवलं नाही काय काही नाश्ता गिष्ट्याचं बनवलं काय. राधिका काही विचारू नको. तू गेली आणि ह्या घरचा ताल झाला म्हटलं. काय बोलून राहिले तुम्ही. काहून काय झालं. अहो आई बाबाचे लय भांडणं झाले काल. म्हणून तर मी तुला फोन नाही लावला. रात्री म्हणते रश्मीच्या पाहुण्याचा फोन आला होता म्हणते. रश्मीच्या इथं काहीतरी झालं तर रश्मीच्या पाहुण्यानं आईले आणि बाबाला बोलवलं तिथं. आता काय आहे काय नाही तिथं फैसला करायसाठी बोलवलं म्हणते. हे रश्मीनं अजून तसेच नाटकं चालू केले म्हणते. पहिले केले होते की नाही आपण गेलो होतो तेव्हा तसेच नाटकं अजून चालू केले. त्याच्यानं बाबाची काल तब्येत बिघडली होती. काय मामाची तब्येत खराब झाली होती. मग तुम्ही दवाखान्यात दाखवायला पाहिजे होतं ना. दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं ना त्याला. अहो मी घरातच कुठं होतो. घरात नव्हतो ना मी. मोठाईनं आणलं होतं म्हणते. हे आपल्या जवळचं आहे की नाही दवाखाना तिचा डॉक्टर आणला होता म्हणते. त्यानं दिली म्हणते औषध पाणी. त्याच्यानं बरं वाटून राहिलं आता बाबाले. आणि आज तिला तिकडेही जायचं आहे.
आणि मला सकाळी गडबडच झाली मग. तर आता पाय तुम्ही काही बनवलं गिनवलं काय तर आईनं, नाही तर मग आजच्या दिवस कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन मी. हो काय, बरं पहा काय करता काय नाही करता तर. पण या रश्मिताईचंही कसं व रश्मिताईचं कसं यायचं चालूच राहते आहे नाही काय. हो ना, आता माहीत पडते बाबा नाही जाते तर काय करते. तर मी आता म्हटलं ते म्हटलं मी चाललं जातो, म्हटलं तुमची तब्येत खराब आहे तर. नाही म्हणे तू गेलता म्हणे, तू आणि राधिका म्हणे पहिले म्हणे, आता तू काही जाऊ नको म्हणे. मग मी म्हटलं जाऊ दे म्हटलं, आज आता बाबाचंच काम असं म्हटलं तिथं. मग काय आपण मोठ्या माणसात काय बोलणार आहे आपण. मागं त्या सांभाळून घेतली होती गोष्ट, मला काय एवढं बोलता येते काय. तिथं तू यानं हेऊन गेलो होतं जरासं. बरं मी काय म्हणतो, आता मी ठेवतो फोन. मी पाहतो तिकडे जाऊन बाबाची आईची तयारी झाली काय तर जायची. बाबाची तब्येत काही बरोबर नव्हती आणि आईची काही बरोबर नव्हती. आणि आता काय तो डब्याला काही बनवलं नाही नाही तर मग बाहेरच करून नाश्ता गिष्टा काही जेवण घेऊन. बरं बरं पहा काहीतरी, पण जास्त नका हे करता मसाल्याचं गिसाल्याचं नका खायचा, तुम्हाला पचत नाही काही. मग अजून तुमची तब्येत खराब होऊन जाईल म्हटलं. मग येतोच आम्ही उद्या. आजच्या दिवस सबूर धरा, उद्या येतोच आम्ही लवकरच निघन मग इथून. बरं ये ना तू आरामशी ये. आता तू तर जात नाही तशी. तू काही काळजी नको करू तिथं. आता इथचं मी सांभाळून घेतो जरासं. बरं ठेव फोन. लावून मी नंतर तुला मग. बरं जा. या रश्मी नाही म्हटलं, रश्मीचं काय करावं. किती काही पोरीला समजून सांगावं काही करावं तरी नाही काय, स्वतःच्या डोक्याचा काही विचार करतच नाही. संसार म्हणजे तिला खेळच वाटते कोणता, खेळ वाटाले. संसार एकाचा असते काय, एका पोरीसोबत किती जणीचे हे असते, नाते जुळलेले असते. आता ते चांगली नाही राहिली तर आपल्याला टेन्शन, बाबाला टेन्शन, आईला टेन्शन, राधिकाला टेन्शन, किती टेन्शन राहते स्वतःचं. पण काय काय सांगावं इले आणि काय करावं. आता जरा असं जातो तिकडे, पाय तू काही तालजोड आहे काय म्हणून खाप्याचा, नाही तर मग तसाच निघतो. बाबाला पाहतो बाबाची तब्येत चांगली झाली का नाही झाली तर. मोठे आई कुठं आहे, आई बाबा आले का इकडे. नाही रे बाबू, सध्या तर नाही आले. सकाळी आम्ही चहा सोबतच घेतला. असं बाबाची तब्येत बरोबर आहे का तर आता चांगली वाटून राहिली का बाबाची तब्येत, आईची तब्येत. हो आता बरी तर लागून राहिली होती. आता हो बरी तर होती. तर बस नव्हतं तू. बस न, तू घेतं काय चहा केला होता मी. आता घेतं काय. नाही मोठे, आता चहाचा टाइम काही आहे नाही. सकाळी पेलो म्हटलं मी, आता काय लय 50 वेळा चहा काही पेत नाही मी. मी म्हणून राहिलो होतो आईनं काही बनवलं काय. बनवलं काय म्हटलं काही खा गेले तर म्हटलं मी डब्यात घेऊन चाललं जातो. नाही बनवलं असं तर मग तसंच चालला जातो, कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन. अरे काल हे असं झालं, तू यायचं आणि तुझ्या बाबाचं, तू यायची तब्येत काही बरोबर नव्हती तर त्याच्यानं तू याई काही उठली नाही. ते झोपलीच होती. मी चहा घ्या दिला तिला, चहा घ्या पेली ते. आणि म्हटलं का तर तू जाशील. आणि थोई गेला, अंकुशी गेला सकाळी. तर त्याने काय नाश्त्याला उपमा बनवला होता. उपमा घेऊन जातं का डब्यात. खाशीन काय उपमा बनवला म्हटलं मी. आता मला बाकीचं तर काही दिसलं नाही त्या पोरीच्या हाताचं. आता म्हटलं एवढ्या मोठ्या किचनमध्ये काय पवन काय नाही. आता आमच्या घरचं कसं लहान चुकलं, 2-4 डबेत सारं येऊन जाते. आणि ते एवढे मोठे डबे, डबेच उपसा लागून राहिले होते मुले. मग मला जे दिसलं मी ते बनवून घेतलं रे बाबू. उपमा बनवला, खाता काय तू. देऊ काय तुला डब्यात, देऊ काय नाश्ते करून घे, जरासं डब्यात घेऊन जाय. बरं झालं मोठी आई, खातो ना मी खातो. पण इथं नाही खाता, आता उशीर झाला मला पहिलेच. मला डब्यात भरून दे तू. मी घेऊन जातो म्हटलं. बरं झालं, नाही तर मला नाही काय विचारच पडला होता, कारण की बाहेरचं मला काही पचत नाही. मग वाढून जाते ॲसिडिटी. तर आज मला विचारच पडला होता. मी म्हटलं आईनं बनवलं का नाही बनवलं. पण आता बनवलं ना. तू बनवलं ना, आता घेऊन जातो मी. बरं टिफिन पॅक करून दे. मी जरासं पाहतो आईचं गीचं बाबाचं झालं काय म्हणून. बरं थांब, तू इथंच थांब. मी आणून देतो तुला. शांता आईली म्हटलं किती फिकर राहते. चट करून देते. आता होते काय तिच्याकडून, ह्या वयात होतही नाही म्हटलं तरी नाही काय करते कशी करते पण करते. मी जातो आणि बाबाचं पाहतो, बाबाची तब्येत बरोबर झाली का नाही झाली तर. आतापर्यंत तर निघून झाले पाहिजे होतं येईन इथून, तर तिथं पोहोचले असते लवकर आणि तिकडून लवकर निघाले असते. मग रात्र काही झाली नसती. अरे पियुष, आई आता कसं वाटून राहिलं बाई, तब्येत चांगली वाटून राहिली काय. हो बरी लागून राहिली आता. तू चालला काय तर. चालला काय तू. हो जातो ना, आता उशीर झाला ना. आणि का बाई हे डागं गिकं तर काही निघालेच नाही. मी ट्यूब दिला होता तुला, तर लावला नव्हता काय त्या. अरे एका दिवसात निघते काय ते, एवढं मारलेल्याचे डाग म्हटलं. सारं रक्त दाटून गेलं ते डोळ्याजवळ गालाजवळ. एवढ्या लवकर काही निघत नाही ते, त्याला निघाले म्हटलं वेळच लागते. मी आता पण काही बनवलं नाही रे. तू चालला म्हणतो ऑफिसले, काहीच नाही बनवलं. काय घेऊन जाता आता तू. चहाही म्हटलं ताईनंच बनवला होता, शांता ताईनं. थांब तू, मी काही ना काही बनवून देतो तुला. पोहा घ्या बनवून देऊ काय. नाही जाऊ दे, शांताईनं बनवला ना. शांताईनं बनवला डबा. हो ते बनवलं म्हणते, उपमा का उकडपेंडी काहीतरी बनवलं म्हणते तिनं. उपमाच बनवलं वाटते. देऊन राहिली ते डबा बांधून राहिली माझ्यासाठी. मी डबा घेतो निघतो मग पटकीनी. असं बनवला काय ताईनं. बरं झालं बनवून घेतला. माने का डोळ्या दुखून राहिला होता ना, तर सकाळी नाही का डोळा उघडेच नाही. आताही लागझाक होऊन राहिला. तुझे बाबा कुठे आहे तर तुझे बाबा आले का इकडे. नाही मी बाबाजवळच चाललो होतो. म्हटलं बाबाला विचारतो, म्हटलं तब्येतीचं विचारतो. आणि तिथं रश्मीच्या इथे जायचं आहे की नाही, तर बाबाला विचारतो म्हटलं का लवकर निघा म्हणून.
आणि आई तुला जायचं आहे रश्मीच्या इथं हां आणि का बाई तिथं काय सांगशील हे असं चेहरा दिसन तर काय सांगशील तिथं अरे काही आता काही सांगा लागन खोटं नाटं सांगा लागन आता घरच्या करीने सांगता काय तेले काय झालं काय नाही घरात तर हां बरं दे बरं तुझ्या बाबाला आवाज दे बरं तसाही उशीर होऊन राहिला म्हटलं हां थोडासा नाश्ता करून ते बाबा निघतो मग आम्ही तिच्या इथं मी काय म्हणतो आई जराशा थंड्या डोक्यानं घेजो हां त्या पोट्टीला जराशी कल्ला किल्ला करजो हे असं काही चालत नाही म्हणा आता चांगली राह म्हणा तू म्हणा नाही तर अजून काय भयकलेच आहे करतं काय म्हणा स्वतःचं जीवन खराब करतं काय जरा जरा गोष्टीनं हां नाचुकल्या कामावरून तिला जराशी कल्ला किल्ला करजो आणि आपल्याला माहीत आहे आपलीच पोरगी म्हटलं जास्त हुशार आहे आणि तसे ते रुपेश राव की एवढे हाताच्या बाहेर नाही आहे तिची सासूही गरीब स्वभावाचीच आहे म्हटलं आणि सासरा तर बिमारच आहे तिचा जराशी आत्या आहे म्हणते तर सांभाळून घेजो आई नाही तर मग गोष्ट वाढन तर तिथं शांतपत जा नाही तर बस होऊनच जाईन मग काल तुमचं झालं आणि आज तिथं होऊन जाईल नाही रे बाबू आतापर्यंत केलं जे केलं ते आता बरोबर करावं लागते सगळीचं आता समजलं मले आता काही नाही आहे फायदा याच्यात काही नाही राहिला आता जातो तिथं पोरीले 2 गोष्टी सांगतो हां तिले लावतो तिच्या संसारी बरं पाय ना तू त्या बाबाले त्या बाबाचं झालं काय तर पियुष अरे बाबा आले का तुम्ही मी तुमच्या इकडे शिवून राहिलो होतो म्हटलं तुम्ही चालले होते ना रश्मीच्या इथं अजून उशीर करता काय तुम्हाला म्हटलं मी जातो म्हणून तर तुम्ही मला जाऊन देऊन राहिले आणि आता तुम्ही चालले तर मग लवकर निघा लवकर तिथून वापस होता नाही तर मग तुम्हाला अंधार होऊन जाईल आणि एक तर म्हटलं पहिले तुमची तब्येत बरोबर नाही आहे दोघीची लवकर जा आणि लवकर या आणि जरासं बाबा तिथं थंड दिमागानं घे जा आणि मला फोन लावजा तिथं पोचांतही फोन लावजा तिथून निघांतही फोन लावजा हो लावतो ना फोन लावतो आणि झाली का तयारी जाच्या लोकांची हो झाली ना आईची झाली तयारी जा ना तुम्ही आता पण नाश्ता केला काय तुम्ही नाश्ता केला काय मोठ्या आईनं म्हटलं उपमा बनवला ना नाश्ता करून घ्या थोडासा नाही तर मग तुम्हाला औषध घ्यायची असते ना BP शुगरची औषध घ्यायची असते तर मग अजून येऊन जाईल तुमचा उशीर होऊन जाईल त्याले नाश्ता करून घ्या मग निघा हो नाश्ता करतो नंतरच निघतो बाबू पियुष इथं बसायला सांग मी घेऊन येतो नाश्ता घेऊन येतो दोघीसाठी बाबा जाऊ द्या आईला पस्तावा होऊन राहिला बरं जाऊ द्या आता थंड्या डोक्यानं घ्या तुम्ही आईला पस्तावून राहिली म्हटलं तिले तिच्या गलतीचा अहसास होऊन राहिला आता पश्चाताप होऊन राहिला तिले जाऊ द्या बाबा आता सोडा तुम्ही सोडा आता अरे बाबू सोडल्यानं थोडीनं जमणार आहे तिकडे म्हटलं पोरीचा धिंगाणा होऊन राहिला संसाराचा इले काय आहे इले तर पस्तावा मेल्याच्या नंतरही झाला तिले काही फरक पडणार नाही मेल्याच्या नंतर पस्तावा करतो म्हणा बरं मी नाश्ता करतो निघतो तूही निघ ना जाय ना तुले ऑफिसला झाले काय उशीर निघून राहिला काय बाबा निघूनच राहिलो ना मी मोठाही डबा बांधून राहिली ना माझ्यासाठी उपमा देतो म्हणे डब्यात म्हणे तर मी घ्यासाठीच थांबलो मी निघूनच राहिलो बरं घे आणि निघ मग घे रे बाबू घे पियुष याच्यातच ठेवला रे बाबू त्या बॅगेत ठेवला म्हटलं डबा बरं मोठे मी घेऊन जातो आणि आता म्हटलं घरात कोणीच नाही अंकुशही गेला मी चाललो नाही बाबाही चालले लक्ष ठेवजा तुम्ही लक्ष ठेवजा म्हटलं घराकडे अरे हो रे तू काही काळजी नको करू अरे बाई हे राधिका कुठे चालली गेली आई फोन लावला होता त्यानं भाऊजीला फोन लावला तर म्हणे बाहेर बोलतो म्हणे घरात कव्हरेज येत नाही की नाही म्हणून बाहेर गेला जराशा बोलासाठी असं बाई साडी चांगली दिसून राहिली होती अंगावर मस्त दिसून राहिली गुलाबी कलर हो काय राधिका ताईनंच म्हटलं हे साडी नेस म्हणे तू म्हणे हलकी आहे म्हणे अंगात घालासाठी म्हणे नेसून पाय म्हणे मग घातली तर चांगली वाटली म्हणलं राहू द्या म्हटलं तिथं नेतो म्हणते ना आपाले चष्मा बदलावासाठी नेतो म्हणे चेकअपही करून घेतो म्हणे डोळ्याचा आणि चष्मा आणतो म्हणे त्याच्यासाठी म्हणे घाल म्हणे आता आपण इकडून जाऊ तर म्हणे कोणी पाहिजे म्हणे तर म्हणून घालून घेतली तुले म्हटलं तिनं घाल म्हणून स्वतः म्हटलं त्याच कपड्यात आहे तिनं घातली का एखादी साडी मस्त साड्या तर लय मोठ्या आणल्या तुम्ही बॅगेत नाही आई घालून राहिला ना तेही घालून राहिला राधिका ताई ते नाही काढून ठेवली पण ते भाऊजीला फोन लावतो म्हणे नंतर घालतो म्हणे साडी म्हणे आणि मग जातो म्हणे दवाखान्यात म्हणे असं बाई पूनम बाई तुला एक गोष्ट विचारू काय विचारा ना काय म्हणून राहिला तुम्ही बाई हिची तब्येत गिब्येत तर चांगली राहते ना घरी टेन्शन गिन्शन तर नाही आहे ना काही तुम्हाला सासू मोठी अज्जात आहे तुमची आता चांगली राहते सासू आणि ते ननद लाईनी हे पोट्टी तर काही सांगायला पाहत नाही गेले किती काही विचाराव ना हो नाही चांगले आहे नाही असं आहे तसं आहे अशी करून देते आता कसं चालू आहे घरदाराचं काही पहिले तर मोठा अवकात होता तिच्या मागं हो आई तुम्ही काही काळजी नका करू जेव्हापर्यंत मी आहे म्हटलं त्याच्यासोबत त्याला काळजी करायची काही गरज नाही आहे आणि तुम्ही त्याचं काही टेन्शन घेत नका जातो आणि सासू राहते म्हटलं एका जागी आम्हीच राहतो दोघी जणी घरात आणि तशाही त्या घरात राहते काय 1-2 गोष्ट बोलल्या का चालल्या बाहेर 1-2 गोष्टी केल्या का चालल्या बाहेर घरात त्याला गमते तरी काय बाहेरच्या बाईजवळ गमते म्हटलं त्याला आमच्या सासूले पण आमच्याजवळ नाही गमत आमच्यासोबत नाही बोलत गलं हो माय मोठी बुवारी सासू आहे तुमची हो आई पहिले एकट्या होत्या त्या पहिले त्याला सोबतीले कोणी नव्हतं म्हटलं आता मी आली ना आता आम्ही दोघी जणी म्हटलं बहिणीसारखं राहतो तुम्ही काही काळजी नका करू मस्त राहतो म्हटलं आम्ही आणि आमचे घरवाले चांगले आहे दोघीचे
पियुष भाऊजी चांगले आहे, मैत्री चांगली आहे, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. हो ना माय, आता पाय बरं तू यानं म्हटलं जरा असं मनाला सुकून आलं. का आहे तिचं कोण ना कोणी तिथं, नाही तर एकटी पडली होती व ते तिथं. तिची मोठी मोठी सासू आहे ना, ते बोली मस्त आहे, पण हे सासू मोठी अज्जात आहे. हो आई, आम्ही त्याला घेऊन आलो, ते आमच्या जवळच राहते म्हटलं. आम्हाला कामात मदत करू लागते, भाजी गिजीचं तोडताड करून ठेवते आणि म्हटलं ख्यालदान ठेवते. घरात राहते तर लहान सहान कामाला म्हटलं मदतही करते आम्हाला. एवढ्या म्हाताऱ्या असून म्हटलं मस्त आहे त्याचा स्वभाव. आता आम्ही आणून घेतलं त्याला घरी, आमच्या जवळच ठेवतो त्याला. लय दिवस झाले. हो काय हो, चांगलं केलं व. कोणीच नव्हतं माहिती त्याला. लेकरू नाही ना बाया नाही ना माणूस नाही. एकट्या दुकट्या पडला राय बाप्पा. तुझी सासू एकट्या जाऊले तर नाही पचवे. एकट्या जाऊले नाही पचवे म्हटलं. ते चांगलं केलं. माय कोणाची दुआ घ्या लागते. ह्या दुआ घेतली ना तर देव सगळं बरोबर करते. चांगलं आहे आणून घेतलं तर. त्याला आणा लागत होतं ना तर सोबत. त्याला आणा लागत होतं. आमचं तर मन होतं, पण त्यानं नाही म्हटलं ना. मग म्हटलं जाऊ द्या म्हटलं, नाही होतं तर नाही म्हटलं तर. पण काय मी त्याचं मन होतं काय ते आले. तशा तुमची आठवण गिठवण काढते त्या. हो माय, लय दिवस झाले आता भेट झाली होती, तेव्हापासून भेटच कुठं झाली. आता राधिकाले म्हणून आता येशील ना म्हणून तर तुम्ही आणा दोघी जणी, तर त्याला घेऊन ये जा. मग भेट घेट होऊन जाते, त्याचे जरासं हवा पाणी बदलते. हो हो आई, त्याला म्हणून ना मी चला म्हणून आता म्हणून. बाई राधिका कुठे गेली? राधिका नाही दिसून राहिली. अहो बाबा, तुमचीच वाट पाहून राहिली होती. ते म्हणे आप्पा येते म्हणे, तर आप्पाला घेऊन जातो म्हणे. ह्या पूनमनं तयारी करून ठेवली आणि ते तयारी करतो म्हणे. तर तेवढ्यात नाही का तिनं जवळचा फोन आला का लावला काय माहीत, तर फोन आला तिले, तर ते बोलायला गेली मग बाहेर. आता येते ना ते, तर मग जा तुम्ही दवाखान्यात. ह्या दोघी आहे आणि तुम्ही जा, घेऊन जाते तुम्हाला दवाखान्यात. आमचं तर काही ऐकत ना तुम्ही, किती काही वेळा म्हटलं तरी. आता नातीचं तरी ऐका. अरे बा, नातीचं ऐकाच लागते नातीचं. मी राधिका आहेच कशी. मग राधिकाचं तर पहिलं ऐका लागते बाप्पा. ते ऐकल्याशिवाय म्हटलं ते सोडतच नाही आपल्याला. तिचं मानाच लागते. आता दवाखान्यात नीन म्हणजे नीन असते आता मले. मले म्हणते घरी ये जा म्हणते, मला भेटाले म्हणते. तुम्ही किती दिवस झाले म्हणते घरी नाही आली मया. म्या म्हटलं बाई मला दिसत नाही वया चष्म्यानं बरोबर. म्हणे आता मी चष्मा सांगतो म्हणे तुमच्यासाठी, मग ये जा म्हणे माया घरी म्हणे. तर आता निन्ना ते मले आता आणते म्हणते, दुसरा चष्मा बसून देते म्हणते मले. आता दवाखान्यात झाला कोण तिथं पण तो नंबर वाढला का काय झाला तो. बाबा, तुम्हाला किती दिवसाची म्हणून राहिली मी का तो चष्मा बदलून घ्या, पण तुम्ही ना ऐकतच ना. आता जा राधिकासोबत आणि खरंच बदलून आणा तो चष्मा. त्याच्यानंच तुम्हाला दिसून नाही राहिलं काही बरोबर. जिथं तिथं पडता मग टोंगाई फुटते, हातापायाला लागते, तर मग अकडून जाते, तर मग बसता, मग दवाखान्यात जाता. दवाखान्यात एवढे पैसे लावल्यापेक्षा तो चष्मा दुरुस्त करायला नाही पुरत काय. वाढले असं ना आता 2-3-4 वर्ष होऊन राहिले, तो चष्मा वाढत नाही तर काय नंबर. हो वाढलंच असं. अरे राधिका, काय झालं व? एवढा चेहरा कसा काय उतरून गेला तुया? काय झालं राधिका ते? तुम्ही तर फोनवर बोलून राहिला होता ना भाऊजी सोबत. काय झालं? सगळं काही बरोबर आहे ना? अहो पूनम, काही बरोबर नाही आहे. पाय एका दिवसात काय काय झालं आपल्या घरी. एका दिवसात म्हणजे काय बोलून राहिला तुम्ही? काय झालं असं घरी? सगळीची तब्येत तर बरोबर आहे ना? अहो रश्मीताईनं अजून चालू केलं म्हणते नाटकं पहिल्यासारखेच. आणि रुपेशरावचा फोन आला होता म्हणते, सगळं सांगितलं म्हणते त्यानं मामाजीले. मग मामाजीचे नातेबाईचे झाले भांडणं, आणि त्याच्यावरून म्हटलं त्यानं बोलावलं तिथं, रुपेशरावनं तिथं बोलावलं म्हणते येईले रश्मीताईच्या विषयी काहीतरी सांगाले. आता माहीत पडते काय होते काय नाही ते यायचं. हे चालले म्हणते दोघंही जण आपले सासू सासरे. काय बोलून राहिली तू? माय बाई, हे काय तुझी ननद काय चांगली राहतच नाही काय व? हो ना ताई, यायचं चालूच असते आहे ना. यायला काय माहीत हुबक मुळला येते का तर. 2-4 महिने झाले का नुसतं तमाशीच करते बाप्पा. आणि त्याचं टेन्शन म्हटलं आपल्या घरच्या लोकांना येऊन जाते. आणि टेन्शन तर येणारच आहे ना म्हणा. किती काही म्हटलं तरी पोरगी होई ना घरची. यायला काही समजत नाही काय? कसं राव कसं नाही सासरी. आपली सासू आपल्याला तर मोठं म्हणते. आपल्या मागं तर मोठं लागते. पोरीला नाही समजावत. पोरीला नाही सांगत का जरासं. पोरीला असं शिकून ठेवाले 50 वेळा नुसतं बोंबाच येते तिच्या घरून. हो ना बिचारे, आता आपण इकडे आहे व. आणि घर कसं आता म्हटलं पूर्ण मोठ्याच्या अंगावर येऊन जाईन. अंकुश भाऊजी तर म्हणा वावरात जाईन, आता मामाच्या तिकडे जाईन. तर आणि काय म्हणते तर हे चालले म्हणते ऑफिसले, हे चालले म्हणते तिकडे. आता ते बाई एकटाच राहीन घरात. आता तेच पाहा लागन. आता मग मी काय म्हणतो पूनम, आपण उद्या नाही का लवकरच निघून जाऊ. माय नाही व राधिका, एवढा गडबडीत निघतं काय? उद्याच्या दिवस थांब ना. उद्याच्या दिवस थांब. मी पूनमले साडी गिडी घेतो. ते तर बिचारी पहिल्यांदाच आली व आपल्या इथं. एखादी साडी गिडी घ्या लागन तिले. आता तुमचं काय आहे बाई, तुझ्या नंदीचं असं चालूच राहते. एका वेळचं थोडी आहे तुमच्या इथं. नुसतं 2-4 महिने गेले का तुमच्या नंदीची बोंब येतेच. आणि ते पोरगी थोडी ना बार येणार आहे घरी. परत तुम्ही डोकं शांत ठेवा आता, टेन्शन नको घेऊ. गेले ना तुझे सासू सासरे, करतेच ते बरोबर. बाई राधिका. अरे आप्पा, पहा लक्षच नाही तुमच्या इकडे.
तुम्हाला घेऊन जायचं होतं आहे ना चष्मा बनवण्यासाठी. थांबा, मी नाही का साडी गिडी घालतो, दुसरी साडी घालतो, चला तुम्हाला घेऊन जातो. अरे बाई, चष्म्याचं जाऊ दे, तू काही काळजी करू नको. तुझे सासू सासरे चालले ना तुझ्या नंदीच्या इथं, ते सगळं बरोबर करते म्हटलं. तुझे सासरे तशी चांगल्या दिमागाचे आहे. तुझे सासरे समजूतदार आहे, ते काही उलटासारखं नाही करन. काही टेन्शन नको घेऊ बाई, सगळं चांगलं होऊन जाईल. चांगलं होऊन जाईल. आता 2 दिवसासाठी आली आणि ते चेहरा उतरवतं काय? चेहरा उतरवाले मस्त हसत खेळत राह. आता घरचं टेन्शन तर चालूच राहील. बरं, मी काय म्हणतो, आता कसं समजविले बाई राधिका, पाय बरं माझ्यासाठी एखादा शर्ट गिट असून तर बाई अलमारीत. ह्या शर्टला पुराणं झालं, आता नवीन काढतो म्हटलं भाड्यासाठी. बरं आपा, मी तुमच्यासाठी दुसरा शर्ट काढतो अलमारीतून. तो शर्ट घालून चला मग तुम्ही. हो जय. माय राधिका माय भल्ली वैचारिक आहे ते. तिला सारं विचार येऊन जाते साऱ्या गोष्टीचा. पण हे बाप्पा, तिचे ननद काही सुजराचं नाव नाही घेत, नुसती बोंबाबोन बाप्पा. 2 महिन्यांनी गेले, 4 महिन्यांनी गेले, तर नुसतं तिचं काही ना काही ऐकायला येतेच. याले कसंच दिमाग आहे आणि कसंच नाही बाप्पा. काय सासरी काय गमत नाही का काय नाही. स्वतः संसार म्हटलं बरबाद करायच्या मागं लागली राहते. काय करणार आहे मग? संसार खराब झाला म्हणजे तेच आहे, मायबापाच्या इथं पडलं राहणं. काय सांगणार बाप्पा, आपण काय बोलाव. आपली पोरगी तर सगळीला सांभाळून चालते म्हटलं. तिचं तर काहीच नाही आतापर्यंत. एवढी परेशानी असून म्हटलं तिनं कधी सांगितली नाही. सासूनं नंदीनं एवढा त्रास दिला तरी ते कधी बोलली नाही. कधी त्याच्या म्हटलं 2 गोष्टी सांगितल्या नाही आपल्याला, स्वतःच भोगलं तिनं जे काही झालं ते. पण आज तिचं जीवन म्हटलं जिथं सुधरून राहिलं तर यायच्या अजून बोमा येऊन राहिल्या. काय माहीत बाप्पा, येऊन बसते काय तर अजून छातीवर म्हटलं. नाही आई, पहिले राधिकाताई होत्या तर म्हटलं त्यानं करून घेतलं, येऊन बसून गेल्या. सगळं ऐशोआराम करून घेतलं म्हटलं त्यानं. आता जर काय ते येऊन बसल्या ना तर मी आहे त्या आहे मग. त्याला मग मी काही चांगल्यानं राहू देणारी होय काय? राहू द्यासाठी नाही. त्याला म्हटलं नाकात दम आणला ना, कशा आपलं घरदार सोडून म्हटलं 50 वेळा त्याला तमाशे करणं सुचते तर. मग माय नाव पूनम नाही, नाव राहिले उठला सुटला का बस माहेर, उठला सुटला का माहेर. 50 वेळा नुसते भांडणच करून राहिल्या. नवऱ्यासोबत करते, कधी सासूसोबत करते, कधी नंदेसोबत करते. कोणाच सोबत पटत नाही त्याचं, कोणाच सोबत नाही. हो ना बाई. बरं, मी काय म्हणतो पुन्हा, मी पाहतो तिला दिसला काय तो शर्ट. राधिकाले मोठा विचार आहे, माझा विचार आहे. मग मंडळी, आमच्या घरचा ताल पाहिला ना तुम्ही. आमच्या घरचा असा ताल चालूच राहील. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते तर सांगा मला कमेंट करून. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय पाय द्या. चला तर मग आता राहिली सगळीचे छान छान नाव घ्यायची वेळ. चला तर मग आपण सुरुवात करू. शुभदाताई गोठणकर, विक्रम पाटील, महाराष्ट्राची झक्कास कॉमेडी. रंजनाताई हिंगोले, प्रतीक्षाताई गवई, मृदुलाताई लंगारे, मनीषाताई फोंदके, अश्विनीताई गहुले, चित्राताई जावरकर, अनिताताई तायडे, स्नेहाताई नागपुरे, प्राचीताई मुळे, भारतीताई वाघमारे, मीनाताई गोंडाने, कविताताई सुनारकर, कुबेर मंत्र कडुसकर, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, ललिताताई भरडे, सुधांशू लांडे, रश्मिताई दडवी, कल्पनाताई हरणे, शिल्पाताई भगुरकर, सुजाताताई ढेरे, सीमाताई वाकडे. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. या व्हिडिओमध्ये आता एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला आता रजा द्या आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.